नमस्कार. जे काय लिहिलं आहे ते तुम्ही वाचू शकता का? कदाचित नाही वाचू शकत, कारण की ते मिररमध्ये आहे. ॲक्च्युली ते मिरर इमेज आहे आणि आजची कन्सेप्ट ही तीच आहे, स्टिरिओ केमिस्ट्रीच्या रिलेटेड मिरर इमेज. आता हात पहा, तो तुम्हाला राईट हँडसारखा दिसेल, पण ॲक्च्युली तो माझा लेफ्ट हँड आहे आणि तो मिररमध्ये आहे. मिरर इमेज म्हणजे मिररमध्ये दिसणारी इमेज. ही लेफ्ट हँडची इमेज आहे आणि राईट हँडची मिरर इमेज हे लेफ्ट हँडसारखी मिररमध्ये दिसेल. तर माझा हा राईट हँड आहे आणि त्याची मिरर इमेज जी की लेफ्ट हँडसारखी दिसते. ही कन्सेप्ट स्टिरिओ केमिस्ट्रीमध्ये इनॅन्शिओमरसाठी स्पेशली वापरली जाते. तर इनॅन्शिओमर्स म्हणजे काय ते पाहूत आपण. तर असं म्हटलं जातं की दीज आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. हे मॉलिक्युल्स आहेत की जे की एकमेकांवर सुपर इम्पोज नाही करता येत, आणि एक्झाम्पल म्हणून आपलं लेफ्ट हँड आणि राईट हँड असं घेतलं जातं. आता या केसमध्ये नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज ही कन्सेप्ट महत्त्वाची आहे. एक्झाम्पल म्हणून जनरली कुठलेही मॉलिक्यूल घेतले जातात आणि त्यांची मिरर इमेज दाखवली जाते, आणि खूप वेळेस आपल्याला ते समजूनही जातं. पण आपण ज्यावेळेस ॲक्च्युली हाताचं एक्झाम्पल पाहू तर त्यावेळेस थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. आता पहा, माझा हा राईट हँड आहे आणि इकडचा माझा लेफ्ट हँड आहे. ही कन्सेप्टसाठी ही आपल्या हाताचं तर ही जी कन्सेप्ट आहे इनॅन्शिओमेरिझम, तर आता आपण समजावून घेऊयात. हा माझा राईट हँड आहे, हा माझा लेफ्ट हँड आहे. ते मिरर इमेजेस आहेत. आता ते नॉन सुपर इम्पोजेबल आहेत का ते पाहूयात. तर मी ज्यावेळेस ओव्हरलॅप करण्याचा प्रयत्न करेन तर ते एक्झॅक्टली ओव्हरलॅप नाही होतं. अंगठे बाजूला राहत आहेत, करंगुळी बाजूला राहते, मधलं बोट ओव्हरलॅप होते. तर ते काही एक्झाम्पल हे परफेक्ट एक्झाम्पल आहे नॉन सुपर इम्पोजेबलचं. सुपर इम्पोज किंवा ओव्हरलॅप नाही होऊ शकत आहे. कुठल्याही साईडने केलं तरी नाही होणार. जर असं केलं तर थोडं कन्फ्युजन होऊ शकतं, असं वाटू शकतं की ते ओव्हरलॅप होत आहेत. पण आपण हे विसरतो आहे की हे जरी ओव्हरलॅप झाल्यासारखं वाटत असेल तरीसुद्धा ते मिरर इमेजेस नाहीत. आता हे मिरर इमेजेस नाही आहेत, हे मिरर इमेजेस आहेत. सो हे काही एक्झाम्पल नाही होते नॉन सुपर इम्पोजेबल. मिरर इमेजेस असणं गरजेचं. आता हे मिरर इमेजेस आहेत, हे ओव्हरलॅप करण्याचा प्रयत्न करू नाही होत आहे. ठीक आहे. तर मग हे एक्झाम्पल चांगले एक्झाम्पल आहे. हाताचं एक्झाम्पल जे आहे ते बेस्ट एक्झाम्पल आहे ही कन्सेप्ट समजावून घेण्यासाठी. नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. आपण हाताचा वापर मॉलिक्यूलसारखा करू शकतो. तसं की हा जो पोर्शन आहे, एक बॉन्ड मी तळवा कन्सिडर करू शकतो कार्बनचं मॉलिक्यूलचं. दुसरा जो आहे तो करंगळीच्या साईडचा करू शकतो, दुसरा बॉन्ड. तिसरा बॉन्ड अंगठ्याचा करू शकतो, बॅक साईडचा चौथा बॉन्ड करू शकतो. म्हणजे जसं काही कायरल मॉलिक्यूल आहे, 4 वेगळे ग्रुप कनेक्टेड आहेत आणि त्याचा मिरर इमेज. ठीक आहे. आता हे इनॅन्शिओमर झाले. आता हे इनॅन्शिओमर नाही, कारण मिरर इमेजेस नाही आहेत. तर ही जी कन्सेप्ट आहे इनॅन्शिओमर, हे आपण व्यवस्थित समजावून घेऊ शकतो बाय कन्सिडरिंग दी लेफ्ट हँड आणि राईट